नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे पॉलिटेक्निक फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर सब्जेक्ट बेसिक मॅथमॅटिक्स. आपला सुरू आहे चॅप्टर नंबर 2 मॅट्रिसेस आणि आजचा आहे लेक्चर नंबर 15. आपण याच्या आधीच्या लेक्चर मध्ये इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स बघितलं होतं आणि मी इनव्हर्स ऑफ मॅट्रिसेसचे काही प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्क सुद्धा दिले होते. तर होमवर्क आता आपण बघूया सर्वात पहिले आणि त्याच्यानंतर मग आपण नवीन टॉपिक घेणार आहोत. सर्वात महत्वाचा तो म्हणजे की इक्वेशन ऑफ मॅट्रिसेस. अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे इक्वेशन ऑफ मॅट्रिसेस. तर काल आपण शिकलो होतो इनव्हर्स ऑफ मॅट्रिसेस आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला एक होमवर्क सुद्धा दिलं होतं प्रॉब्लेम. 2 क्वेश्चन होमवर्क मध्ये दिले होते. तर त्या 2 क्वेश्चन पैकी एक क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो आता आणि त्याच्यानंतर मग इक्वेशन ऑफ मॅट्रिसेस हे करूया. तर सुरू करूया आजचा क्लास. तर टोटल आपले इनव्हर्स ऑफ मॅट्रिसेसचे झाले होते प्रॉब्लेम 3. आता लिहा प्रॉब्लेम नंबर 4. फाइंड inverse of matrix by adjoint method. किंवा और क्वेश्चन येते फाइंड ए इनवर्स. Find A inverse if A is equal to, होमवर्कचा क्वेश्चन नंबर आहे आपला क्वेश्चन नंबर 4. 1 minus 1 0 0 1 1 1 2 1 1 minus 1 0 0 1 1 1 2 1. तर विद्यार्थी मित्रांनो आता हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा. तर सर्वात आधी याचा डिटर्मिनंट काढायचा. काय काढायचा डिटर्मिनंट. स्टेप नंबर फर्स्ट. याचा काढायचा आहे डिटर्मिनंट. डिटर्मिनंट ऑफ ए. आता डिटर्मिनंट कसा काढतात बघा. 1 minus 1 0 0 1 1 1 2 1 1 minus 1 0 0 1 1 1 2 1. त्यानंतर डिटर्मिनंट काढण्याचा एक छोटासा फॉर्म्युला आहे प्लस मायनस प्लस. हा प्लस मायनस प्लसचा फॉर्म्युला लिहायचा. सर्वात पहिले घ्यायचा प्लस. किती नंबरवर आहे फर्स्ट नंबर. तर फर्स्ट नंबरचा घेतला 1. पहिले घेतला प्लस फर्स्ट नंबरचा 1. सिंपल आहे. फर्स्ट नंबरचा कॉलम सोडून द्या. मग काय राहिलं 1 1 2 1. या कराचा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 into 1 किती होती 1 मधा साइन मायनस आणि 1 into 2 किती होती 2. बघा 1 into 1 1 मधा साइन मायनस 1 into 2 2. सेकंड नंबरवर काय मायनस. सेकंड नंबरचा एलिमेंट्स किती आहे सांगा आता -1. इथे घेतला -1. तर तसाच आपल्याला सेकंड नंबरचा एलिमेंट्स आता सेकंड नंबरचा कॉलम सोडून द्यायला लागेल. सेकंड नंबरवर काय होता मायनस साइन. सेकंड नंबरवर किती होता -1. सेकंड नंबरचा कॉलम सोडला. मग काय राहिलं 0 1 1 1 क्रॉस मल्टिप्लाय. 0 into 1 किती होते 0 मधा साइन मायनस आणि 1 into 1 किती होते 1.
बघा 0 इंटू 1 किती होते 0 मध्ये असेल मायनस, 1 इंटू 1 किती होते 1. थर्ड नंबर काय प्लस, थर्ड नंबरचा घेतला प्लस. थर्ड नंबरचा एलिमेंट्स किती आहे 0. थर्ड नंबरचा एलिमेंट्स आहे 0. आता कोणता कॉलम सोडचा, सिंपल आहे, थर्ड नंबरचा कॉलम सोडून दे. हा थर्ड नंबरचा कॉलम सोडून दे. मग काय राहिलं 0 1 1 2 क्रॉस मल्टिप्लाय. 0 इंटू 2 किती होते 0 मध्ये असेल मायनस, आणि 1 इंटू 1 किती होते 1. आता करूया कॅल्क्युलेशन. इधर आलं 1, 1 मायनस 2 किती होते -1, मायनस मायनस प्लस 1, 0 मायनस 1 किती होती -1, प्लस 0, 0 मायनस 1 -1. आता बघा 1 इंटू -1 -1, 1 इंटू -1 -1, आणि 0 इंटू -1 0. -1 -1 किती होते -2 इज नॉट इज इक्वल टू 0. डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इज इक्वल टू 0, म्हणजे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. कोणता मॅट्रिक्स आहे, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ज्याचा डिटर्मिनंट 0 येते त्याला सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतात, आणि ज्याचा डिटर्मिनंट 0 येत नाही त्याला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतात. काय म्हणतात, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. तर आपली पहिल्या नंबरची स्टेप इथं कंप्लीट झालेली आहे. आता जे विद्यार्थी लेट जॉईन झाले किंवा ज्यांना टाइम झालेला आहे किंवा ज्यांना हे समजलं नाही त्यांच्यासाठी एक वेळा डबल प्रॉब्लेम असा आहे, फाइंड ए इनवर्स काढायचा आहे ऍडजॉइंट मेथडनं. तर इथं दिला आपण प्रॉब्लेम, तर इथे काढला आपण याचा डिटर्मिनंट. काय काढला, डिटर्मिनंट ऑफ 1 -1 0 0 1 1 आणि 1 2 1 1 2 1. त्यानंतर आपला डिटर्मिनंट काढण्याचा फॉर्म्युला आहे. डिटर्मिनंट काढण्याचा फॉर्म्युला असा आहे प्लस मायनस प्लस. काय फॉर्म्युला आहे, प्लस मायनस प्लस. मग फर्स्ट नंबरवर काय घेतला आपण, प्लस घेतला. काय घेतला, प्लस. हा फर्स्ट नंबरचा काय घेतला, प्लस, तो इथे लिहिला. नंतर फर्स्ट नंबरचा एलिमेंट्स किती आहे 1, तर तो इथे लिहिला 1. मग काय करायचं, हा फर्स्ट कॉलम सोडून द्या. फर्स्ट कॉलम सोडून दिला, मग हा सोडून दिला तर काय राहिलं 1 1 2 1. इथे केला क्रॉस मल्टिप्लाय, 1 इंटू 1 1 मध्ये साइन मायनस, 1 इंटू 2 2. सेकंड नंबरवर काय घेतला मायनस, सेकंड नंबरवर घेतला मायनस. सेकंड नंबरचा एलिमेंट्स किती आहे -1. कोणता कॉलम सोडला, सेकंड नंबरचा कॉलम सोडून दिला. मग राहिलं 0 1 1 1. 0 इंटू 1 0 मध्ये साइन मायनस, 1 इंटू 1 1. थर्ड नंबरवर काय प्लस. थर्ड नंबरचा एलिमेंट्स किती आहे 0. कोणता कॉलम सोडला, थर्ड नंबरचा कॉलम सोडून दिला. मग राहिलं 0 1 1 2. आता बघा 0 इंटू 2 0 मध्ये साइन मायनस, 1 इंटू 1 1. आता हा 1 जसाच्या तसा. इथं बघा 1 -2 किती होते -1, मायनस मायनस काय होते +1. 0 -1 किती होते -1, आणि 0 -1 किती होते -1. मग इथे केला मल्टिप्लाय, 1 इंटू -1 -1, 1 इंटू -1 -1, आणि 0 इंटू -1 0 न मल्टिप्लाय केलं तर 0च येते. मग -1 -1 किती आला -2. तर डिटर्मिनंट ऑफ ए -2 आला, म्हणजे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. तर विद्यार्थी मित्रांनो इथं आपली स्टेप नंबर फर्स्ट कंप्लीट झाली. आता आपण स्टेप नंबर सेकंड वर जाऊ. स्टेप नंबर सेकंड बघा. स्टेप नंबर सेकंड मध्ये काय लागते आपल्याला, एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर. एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर. त्याच्यामध्ये आपल्याला काय लागते, A11 A12 A13 11 12 13, A21 A22 A23 21 22 23, A31 A32 A33 31 32 33, 11 12 13 21 22 23 31 32 33. त्यानंतर फॉर्म्युला आहे प्लस मायनर साठी, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. आणि आता आपल्याला हे सर्वचे सर्व एलिमेंट्स लिहायचे आहेत.
आता 11चा अर्थ काय होते? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. 12चा अर्थ होते फर्स्ट रो सेकंड कॉलम. 13चा अर्थ होते फर्स्ट रो थर्ड कॉलम. 21चा अर्थ होते सेकंड रो फर्स्ट कॉलम. 22चा होते सेकंड रो सेकंड कॉलम. 23चा होते सेकंड रो थर्ड कॉलम. 31चा होते थर्ड रो फर्स्ट कॉलम. 32चा होते थर्ड रो सेकंड कॉलम. 33चा होते थर्ड रो थर्ड कॉलम. तर आपण हा एक मॅट्रिक्स घेतला होता, म्हणजे वरचाच मॅट्रिक्स आहे हा. 1 -1 0 0 1 1 1 2 1 हा इथं लिहून घेऊ कॅल्क्युलेशन करण्यासाठी. मॅट्रिक्स कोणता होता? 1 -1 0 0 1 1 1 2 1 हा लिहिला आपण. हा 1 -1 1 0 1 1 1 2 1. आता बघा 11चा अर्थ काय होते? फर्स्ट रो हा फर्स्ट रो सोडून द्या आणि त्यानंतर फर्स्ट कॉलम सुद्धा सोडून द्या. मग काय राहिलं? फर्स्ट रो सोडून दिला, फर्स्ट कॉलम सोडून दिला, मग राहिलं 1 1 2 1. आता बघा 1 × 1 याचा करा क्रॉस मल्टिप्लाय. 1 × 1 1 मध्ये साइन मायनस आणि 1 × 2 2. 1 - 2 किती होते? -1. त्याच्यानंतर आता 12चा अर्थ होते फर्स्ट रो सोडून द्या आणि फर्स्ट कॉलम सोडून द्या. आता फर्स्ट रो सोडून द्या आणि कॉलम कोणता आहे? सेकंड कॉलम सोडून द्या. मग काय राहिलं? 0 1 1 1 मल्टिप्लाय. 0 × 1 किती होते? 0 × 1 0 मध्ये साइन मायनस आणि 1 × 1 किती होते? 1. हे मायनस जसं तसं. 0 - 1 किती होते? -1. 0 - 1 -1 मायनस मायनस काय होणार? +1. त्यानंतर 13 फर्स्ट रो सोडा, थर्ड कॉलम सोडा. फर्स्ट रो सोडून द्या, थर्ड कॉलम. थर्ड कॉलम सोडून द्या. मग काय राहिलं आपल्याजवळ? आपल्याजवळ राहिलं 0 1 1 2. इथं क्रॉस मल्टिप्लाय करा. 0 × 2 किती होते? 0 मध्ये साइन मायनस. 1 × 1 किती होते? 1. 0 - 1 -1 इथं प्लस असल्यामुळे ते मायनस झालं. ओके. आता 21चा अर्थ सेकंड रो फर्स्ट कॉलम. सेकंड रो सोडा, फर्स्ट कॉलम सोडा. सेकंड रो फर्स्ट कॉलम. हा सेकंड रो सोडला कारण हा फर्स्ट कॉलम सोडून गेला. मग काय राहिलं? -1 0 2 1 हे 2 नंबर राहिले. मग -1 × 1 केला. -1 × 1 किती येते? -1 मध्ये साइन मायनस आणि 0 × 2 केला. 0 × 2 0 मायनस इथं ब्रॅकेट देऊ. -1 - 0 -1 मायनस मायनस काय होते? +1. आता घ्यायचं आपल्या सेकंड रो सेकंड कॉलम. सेकंड रो तो सोडलेला आहे, आता सेकंड कॉलम सोड. आता सेकंड कॉलम सोडून देऊ. सेकंड कॉलम सोडून द्या. मग कोणती एलिमेंट्स राहिली? आपल्यापाशी राहिलं 1 0 1 1 1 0 1 1. आता इथं बघा 1 × 1 × 1 येते 1 मध्ये साइन मायनस आणि 0 × 1 किती येते? 0. 1 × 1 1 मध्ये साइन मायनस आणि 0 × 1 किती येते? 0. 1 - 0 किती येते? 1. आता इथं बघा सेकंड रो थर्ड कॉलम. इथं लक्षात सेकंड रो थर्ड कॉलम सोडून देऊ. सेकंड रो तर दिला आता सोडून. आता थर्ड कॉलम देऊ. मग काय राहिलं आपल्याकडे? आपल्याकडे राहिलं 1 - 1 1 2. इथं मल्टिप्लाय 1 × 2 किती होते? 2 मध्ये साइन मायनस आणि -1 × 1 -1 आणि हा मायनस काय झाला? प्लस. डबल लक्ष द्या. 1 × 2 2 मध्ये साइन मायनस -1 × 1 -1 मायनस मायनस +1. 2 + 1 3 इथं मायनस साइन आहे तर -3. त्यानंतर थर्ड रो फर्स्ट कॉलम. थर्ड रो फर्स्ट कॉलम. आता थर्ड रो सोडून द्या आणि फर्स्ट कॉलम सोडून द्या. हा थर्ड रो सोडून दिला.
हा फर्स्ट कॉलम सोडून दिला. मग काय राहिलं आपल्याकडे -1 0 1 1. याचा क्रॉस मल्टिप्लाय -1 इंटू 1 किती होती -1 मग सेम मायनस आणि 0 इंटू 1 किती होते 0. -1 -0 किती होते -1. आता इथं आहे 32. थर्ड रो सेकंड कॉलम सोडून द्या. थर्ड रो सोडून दिला. आता देऊ सेकंड कॉलम सोडून. मग इथे किती राहिलं 1 0 0 1. 1 इंटू 1 किती होते 1 मग सेम मायनस 0 इंटू 0 किती होते 0. बघा 1 इंटू 1 1 मग सेम मायनस 0 इंटू 0 0. 0 आता 1 मायनस 0 किती होते 1 हा मायनस साइन आहे तर मायनस. बघा 1 इंटू 1 1 मग सेम मायनस 0 इंटू 0 0 म्हणजे मायनस 1. आता थर्ड रो थर्ड कॉलम थर्ड रो थर्ड कॉलम थर्ड रो थर्ड कॉलम. मग राहिलं 1 -1 0 1. इथं बघा 1 इंटू 1 1 मग सेम मायनस आणि -1 इंटू 0 बघा 1 इंटू 1 1 मग सेम मायनस -1 इंटू 0 0. 1 - 0 किती येते 1 झालं. हे आपली स्टेप थोडीशी महत्वाची स्टेप होती आणि बाकीचे हे लिहिले आपण. 11 12 13 म्हणजे काय होते फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. 12चा अर्थ होते फर्स्ट रो सेकंड कॉलम. 13चा अर्थ होते फर्स्ट रो थर्ड कॉलम. 21चा होते सेकंड रो फर्स्ट कॉलम. 22चा होते सेकंड रो सेकंड कॉलम. 23चा होते सेकंड रो थर्ड कॉलम. 31चा होते थर्ड रो फर्स्ट कॉलम. 32चा होते थर्ड रो सेकंड कॉलम आणि 33चा होते थर्ड रो थर्ड कॉलम. हे सोडून द्या लागते. झाली आपली स्टेप नंबर सेकंड. स्टेप नंबर थर्ड आहे स्टेप नंबर थर्ड मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. A is equal to A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33 11 12 13 21 22 23 31 32 33 11 12 13 किती आलं 11 12 13 -1 1 -1 -1 1 -1 तर इथे येते -1 1 -1 21 22 23 इथे येते 1 1 -3 1 1 -3 1 1 -3 31 32 33 किती येते 31 31 32 31 32 33 -1 -1 1 इधर लिहिसाल -1 -1 1 -1 -1 झालं. स्टेप नंबर थर्ड मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. त्यानंतर स्टेप नंबर 4 स्टेप नंबर 4 आहे तो आहे ऍडजॉइंट. काय ऍडजॉइंट. ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू फॉर्म्युला आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. तर इथं बघा हा फर्स्ट रो आहे -1 1 -1 फर्स्ट रोचं कन्वर्ट केलं फर्स्ट कॉलम -1 1 -1. हा सेकंड रो आहे 1 1 -3 तर सेकंड कॉलम 1 1 -3. हा थर्ड रो आहे -1 -1 1 तर थर्ड कॉलम -1 -1 1. बघा फर्स्ट रोचं कन्वर्ट फर्स्ट कॉलम. सेकंड रोचं कन्वर्ट सेकंड कॉलम. थर्ड रोचं कन्वर्ट थर्ड कॉलम. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर हा झाला स्टेप नंबर 4. त्याच्यानंतर आहे स्टेप नंबर 5. त्यात काय लागते आपल्याला ए इनवर्स. काय लागते ए इनवर्स. फॉर्म्युला आहे 1 अपॉन डिटरमिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए.
बघा फर्स्ट रोचं कन्वर्ट काय केलं आपण, फर्स्ट कॉलम केलं, असं लिहून देतो मी तुम्हाला यावर. सेकंड रोचं कन्वर्ट कसं केलं, सेकंड कॉलम मध्ये. थर्ड रोचं कन्वर्ट थर्ड कॉलम मध्ये. त्यानंतर इनवर्सचा फॉर्म्युला आहे 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए, डिटर्मिनंट किती आला, डिटर्मिनंट आला होता आपला -2. ओके, डिटर्मिनंट आला -2. त्यानंतर ऍडजॉइंट ऑफ ए, ऍडजॉइंट ऑफ ए आला -1 1 -1 -1 1 -1 1 1 -1 आणि त्यानंतर -1 -3 1. हा आपला आला ऍडजॉइंट. आता इथं मायनस साईन आहे तर हे अंदरचे चिन्ह बदलून जातात. या मायनस साईन जर मल्टिप्लाय केलं तर अंदरचे चिन्ह काय होतात, बदलतात. म्हणजे फायनली आन्सर असं येणार विद्यार्थी मित्रांनो, 1/2 इन ब्रॅकेट -1 1 -1 1 1 -1 -1 -3 1. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर हे होमवर्कचं प्रॉब्लेम होतं. जर कोणाला जर काही डिफिकल्टी जर असेल तर मी तुमचा चॅटबॉक्स ऑन करू आलो, तर त्याच्यामध्ये तुम्ही मला सांगा की काही डिफिकल्टी आहे का, काही प्रॉब्लेम आहे का, काही क्वेश्चन आहे का. तुम्हाला जे पण डिफिकल्टी आली असेल तर तुमचा मेसेज बॉक्स मी सुरू होणार. तर चॅटबॉक्स मी तुमचा सुरू केलेला आहे, तर सांगा मला की काही डिफिकल्टी वगैरे आहे का. फटाफट फटाफट तुम्ही मला मेसेज करू शकता. ज्यांना समजलाय त्यांनी हे सर्व नोट डाऊन करून घ्या. अत्यंत सोपा टॉपिक आहे. समजलं असेल तर यस सर म्हणा. नेक्स्ट टॉपिक घ्यायचा असेल तर नेक्स्ट लिहा. आणि जर समजा रिपीट पाहिजे असेल तर आर लिहा. शर्वरी म्हणत आहे सर नेक्स्ट. ओके. आयुष म्हणत आहे नेक्स्ट. जीवन म्हणत आहे यस. योगिता म्हणत आहे नेक्स्ट. ओके. सुजल म्हणत आहे यस. ओके. तर हा टॉपिक आपला संपला. मग लास्ट मध्ये साइन चेंज झाले ना. लास्ट मध्ये काय झालं, लास्ट मध्ये इथं मायनस साइन होतं ना, तर मायनस साइन होतं तर अंदरचे चिन्ह काय झाले, बदलले. मायनसचं इथं मी चिन्ह चेंज नाही केले का. हा एक मिनिट लक्ष द्या. मायनस आहे तर हा होते प्लस, तर चिन्ह बदला लागतील. तर बघा इथं -1 होता, काय होता -1. एक मिनिट. तर इथं बघा -1 होता, -1चं काय झालं +1, +1चं काय झालं -1, -1चं काय झालं +1, +1चं काय झालं मायनस, प्लसचं काय झालं मायनस, मायनसचं काय झालं प्लस, मायनसचं काय झालं प्लस, मायनसचं काय झालं प्लस, आणि प्लसचं काय झालं मायनस. माझा आवाज येतो सर्वांना क्लिअर. ओके. युनिट चॅप्टर मध्ये, युनिट टेस्ट मध्ये 4 चॅप्टर येणार तुम्हाला. तर आपला हा चॅप्टर संपला समजून घ्या. फक्त 1 दिवसाचा राहिला. याच्यानंतर आपण घेणार आहोत पार्शियल फ्रॅक्शन, चॅप्टर नंबर 3 पार्शियल फ्रॅक्शन. आणि त्याच्यानंतर घेणार आहोत आपण ट्रिग्नोमेट्री. त्यानंतर काय घेणार आहोत ट्रिग्नोमेट्री. तर ओके. तर आता आपण नवीन टॉपिक घेणार आहोत. टॉपिकचा लास्ट पॉइंट या चॅप्टर मधला तो म्हणजे की इक्वेशन. तो म्हणजे की कोणता, इक्वेशन. तर आता हेडिंग टाका इक्वेशन. 101% 6 मार्काचा प्रॉब्लेम राहते याच्यावर. इक्वेशन ऑफ मॅट्रिक्स. इक्वेशन ऑफ मॅट्रिक्स. एकदम सिंपल आहे. इक्वेशन ऑफ मॅट्रिक्स. तर इक्वेशन ऑफ मॅट्रिक्स
100% IMP आहे, 100% IMP. एक क्वेश्चन, एक प्रॉब्लेम एक्झाम मध्ये येणार आहे, एक्झाम मध्ये येणार आहे 6 मार्क्ससाठी, 6 मार्क्ससाठी. तर तुम्हाला आहे की नाही, सेकंड ऑर्डर जर बसला तर सेकंड ऑर्डरचं इक्वेशन असं आहे, ax प्लस by इज इक्वल टू c1, a1x प्लस b1y इज इक्वल टू c1, a2x प्लस b2y इज इक्वल टू c2, a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. हे दोन इक्वेशन सेकंड ऑर्डर. थर्ड ऑर्डर साठी बघा असेल a1x प्लस b1y प्लस c1z इज इक्वल टू d1. इथे a2x प्लस b2y प्लस c2z इज इक्वल टू d2 आणि a3x प्लस b3y प्लस c3z इज इक्वल टू t3. याच्यामध्ये 3 व्हेरिएबल आहेत, याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आहेत. सर्वात पहिली स्टेप नंबर फर्स्ट, स्टेप नंबर फर्स्ट हे सॉल्व करण्याची स्टेप नंबर फर्स्ट आहे. आपल्याला या फॉर्म मध्ये आणायचं आहे ax इज इक्वल टू b, ax इज इक्वल टू b. हे पहिल्या नंबरची स्टेप आहे. a म्हणजे होते द एलिमेंट्स ऑफ कोएफिशिएंट ऑफ x आणि कोएफिशिएंट ऑफ y. x च्या समोर किती आहे सांगा, a1 a2, a1 a2. y च्या समोर किती आहे, b1 b2. y च्या समोर किती आहे, b1 b2. x च्या समोरचे a1 a2 b1 b2. x म्हणजे होते व्हेरिएबल एक्स वाय आणि बी म्हणजे होते कॉन्स्टंट. बी म्हणजे काय, कॉन्स्टंट. C1 C2 हा सेकंड ऑर्डर साठी 2 व्हेरिएबल, 2 व्हेरिएबल. हा 3 व्हेरिएबल. हा 3 व्हेरिएबल. हा 2 व्हेरिएबल. हा 3 व्हेरिएबल. स्टेप नंबर फर्स्ट काय, ax इज इक्वल टू b. a म्हणजे होते द एलिमेंट्स ऑफ कोएफिशिएंट ऑफ x, कोएफिशिएंट ऑफ y. b म्हणजे व्हेरिएबल आणि c म्हणजे x म्हणजे व्हेरिएबल आणि b म्हणजे कॉन्स्टंट. आता इथं बघा, इथे येणार आहे a म्हणजे स्टेप तर सेमच आहे, ax इज इक्वल टू b. तर इथे घेतला a म्हणजे होते द एलिमेंट्स ऑफ कोएफिशिएंट ऑफ x, कोएफिशिएंट ऑफ y, कोएफिशिएंट ऑफ z. एकच्या समोर काय सांगा, a1 a2 a3. y च्या समोर किती आहे, b1 b2 b3. z च्या समोर किती आहे, c1 c2 c3. x म्हणजे होते व्हेरिएबल एक्स वाय झेड, 3 व्हेरिएबल. आणि इथं b म्हणजे होते कॉन्स्टंट. b म्हणजे होते कॉन्स्टंट एलिमेंट्स. किती आहे, d1 d2 d3. x म्हणजे होते एक्स वाय झेड, एलिमेंट्स ऑफ कोएफिशिएंट ऑफ x, कोएफिशिएंट ऑफ y, कोएफिशिएंट ऑफ z. x म्हणजे व्हेरिएबल एक्स वाय झेड आणि b म्हणजे d1 d2 d3. हे सेकंड ऑर्डर आहे, हे थर्ड ऑर्डर आहे. बाकी तर मग आता स्टेप नंबर 2 पासून तर सारखंच आहे. स्टेप नंबर 2 आपल्याला काय लागते, डिटर्मिनंट. डिटर्मिनंट ऑफ a इज नॉट इज इक्वल टू 0, जी इनव्हर्स मध्ये आपण याच्या आधीच पाहिलं होतं. त्यानंतर स्टेप नंबर थर्ड,
स्टेप नंबर 3 मध्ये काय लागते आपल्याला, एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर. एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर. त्यानंतर स्टेप नंबर 4 आपल्याला काय लागते, ऍडजॉइंट. स्टेप नंबर 4 काय लागते, ऍडजॉइंट. याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्येच काढलं होतं आपण. ऍडजॉइंट काय फॉर्म्युला याचा, नाही, एलिमेंट झाल्यावर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर काय लागते आपल्याला पहिले. स्टेप नंबर 4 मध्ये मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. त्याच्यानंतर स्टेप नंबर 5 स्टेप नंबर 5 adjoint of E. Transpose of matrix of cofactor. Matrix of cofactor. त्यानंतर स्टेप नंबर 6 आपल्याला काय लागते, इनव्हर्स, की जे आपण आताच काढला होता. 1 डिटर्मिनंट ऑफ E इंटू adjoint ऑफ E. आणि स्टेप नंबर 7 आहे, स्टेप नंबर 7 तो फॉर्म्युला आहे x इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. एक्स म्हणजे व्हेरिएबल, ए इनवर्स इंटू बी. तर अशा टोटल 7 स्टेप्स आहेत. 6 मार्कासाठी 7 स्टेप्स. 6 स्टेप पर्यंत पाहिलं होतं, एक नवीन स्टेप वाढली इथं, एक वर आणि एक खाली. तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी असं हेडिंग टाका, इक्वेशन ऑफ मॅट्रिसेस. हे नोट डाऊन करा. 100% INT. एक प्रॉब्लेम एक्झाम मध्ये येणार आहे 6 मार्क्ससाठी, हे पण लिहा. इथं लिहा 2 व्हेरिएबल, इथं लिहा 3 व्हेरिएबल. नंतर मग इथं लिहा स्टेप नंबर 1 AX इज इक्वल टू बी, AX इज इक्वल टू बी. हे पण नोट डाऊन करा, हे पण नोट डाऊन करा. फटाफट 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 नोट डाऊन करा. मी तुम्हाला टाइम देतो लिहिण्यासाठी, तर आरामशीर तुम्ही नोट डाऊन करा. सर्व नोट डाऊन केल्यावर मग आपण याच्यावरचे आज 2 व्हेरिएबल वाले प्रॉब्लेम घेऊ आणि उद्या 3 व्हेरिएबल वाले प्रॉब्लेम घेऊ आणि चॅप्टर खतम. आजची तारीख आहे 24, उद्याची तारीख आहे 27 तारखेपर्यंत हा चॅप्टर कम्प्लीट. त्याच्यानंतर आपला नवीन चॅप्टर चालू होणार आहे, पार्शियल फ्रॅक्शन. अत्यंत महत्वाचा चॅप्टर. पण विद्यार्थी मित्रांनो, पार्शियल फ्रॅक्शन फक्त अशाच विद्यार्थ्यांना त्यांना क्लास करण्यात येईल की ज्या विद्यार्थ्यांनी क्लासची ऍडमिशन केलेली आहे, क्लासची फीस दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी क्लासची फीस दिलेली नाही आहे आतापर्यंत अजून पण, त्यांना प्रवेश राहणार नाही. फक्त ओनली फॉर पेड स्टुडंट. आता पण समजा जे विद्यार्थ्यांना क्लास लावायचा आहे, ज्यांना क्लास वगैरे लावायचा असेल, तर तुम्ही माझ्याजवळ ऑनलाईन क्लास लावू शकता. एकदम पूर्णच्या पूर्ण डिटेल्स मध्ये तुम्हाला सर्व काही शिकवण्यात येईल. जसं आता मी मॅट्रिसेस शिकवलं तुम्हाला, लॉगरिथम शिकवलं, तसंच प्रकारचं पार्शियल फ्रॅक्शन नावाचा एक चॅप्टर नंबर 3 आहे, तो पण तुम्हाला शिकवण्यात येईल. अजून तुमचे मित्र मैत्रिणी बहीण भाऊ जर पॉलिटेक्निक फर्स्ट इयरला असतील आणि त्यांना जर ऑनलाईन क्लास जर लावायचा असेल, तर तुम्ही रेफरन्स देऊ शकता TCC अकॅडमीचा. बेस्ट रिझल्ट आहे. ओके, तर हे तुम्ही नोट डाऊन करा सर्वांनी. हे आहे स्टेप नंबर 1. हे तुम्ही नोट डाऊन केलं असेलच. आता स्टेप नंबर 2 लिहा. डिटर्मिनंट ऑफ A इज नॉट इज इक्वल टू 0. स्टेप नंबर 3 लिहा, एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर.
त्यानंतर स्टेप नंबर 4 लिहा, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. स्टेप नंबर 5 लिहा, adjoint A transpose of matrix of cofactor. Step number 6 लिया, A inverse 1 upon determinant of A into adjoint of A. And step number 7, X is equal to A inverse B. आता आपण याच्यावर या आधारित क्वेश्चन बघणार आहोत. हे सर्वच्या सर्व नोट डाऊन झालं. आता घेऊ प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. सेकंड ऑर्डरचं घेऊ पहिले, नंतर घेऊ थर्ड ऑर्डरचं. पण आजच्या लेक्चरमध्ये मी सेकंड ऑर्डरचेच प्रॉब्लेम घेणार आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये थर्ड ऑर्डरचे प्रॉब्लेम घेऊ. सहसा सेकंड ऑर्डरचा प्रॉब्लेम येत नाही, पण जर आलं एखाद्या वेळेस तर 4 मार्क लिहून दे. छोटस प्रॉब्लेम राहते, लवकर सॉल्व्ह होते. ओके, तर म्हणून मला सेकंड ऑर्डरचा पण प्रॉब्लेम शिकवणं तेवढंच गरजेचं आहे. तर बघा प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. using matrix inversion method. Matrix inversion method किंवा adjoint मेथड म्हणते किंवा मॅट्रिक्स इन्व्हर्शन मेथड म्हणते. सॉल्व द इक्वेशन. सॉल्व द इक्वेशन 5x plus y is equal to 13. त्यानंतर आहे 3x plus 2y is equal to 5. लक्षात द्या, 5x plus y is equal to 13. नंतर दिला आहे 3x plus 2y is equal to 5. आता लक्षात द्या विद्यार्थी मित्रांनो, एक्स वाय झेड चे व्हॅल्यू काढायला लागतात आपल्याला. त्यानं मॅट्रिक्स इन्व्हर्स मेथड म्हटलेला आहे, पण एक्स वाय झेड चे व्हॅल्यू, एक्स वाय चे व्हॅल्यू दोन व्हेरिएबल आहेत, तर एक्स आणि वाय चे व्हॅल्यू. तर काही काही विद्यार्थी काय करतात, इन्व्हर्स पर्यंत सॉल्व्ह करतात. इन्व्हर्स पर्यंत नाही, त्याच्या समोरही सॉल्व्ह करावं लागते, नाहीतर पूर्ण मार्क भेटणार नाही. तर सर्वात पहिले हे इक्वेशन पद्धतशीर लिहायचं असं, 5x प्लस y इज इक्वल टू 13. त्याच्यानंतर त्याच्या खाली लिहायचं 3x प्लस 2y इज इक्वल टू 5. आता जायचं स्टेप नंबर फर्स्ट वर. स्टेप नंबर फर्स्ट. स्टेप नंबर फर्स्ट आहे आपली ax इज इक्वल टू b. काय आहे ax इज इक्वल टू b. तर सर्वात पहिले a काढायचा. a कसा काढतात, द एलिमेंट्स ऑफ कोएफिशिएंट ऑफ x and coefficient of y. The elements of coefficient of x and coefficient of y. Coefficient of x म्हणजे होते x च्या समोरचा. x च्या समोर किती आहे 5 आणि ते x च्या समोर किती आहे 3. इथं 5 आहे, इथं 3 आहे. Coefficient of x म्हणजे x च्या समोर 5 3. Coefficient of y म्हणजे y च्या समोर इथं 1 आहे आणि इथं 2 आहे. इथं 1 आणि इथं 2. Coefficient of x च्या समोर 5 नंतर 3. Coefficient of y च्या समोर 1 आणि 2. बस एवढंच, हा झाला x. ए आता एक्स म्हणजे व्हेरिएबल, किती व्हेरिएबल आहेत 2, एक्स आणि वाय. आणि बी म्हणजे होते एलिमेंट्स, कॉन्स्टंट एलिमेंट्स, म्हणजे ज्याला एक्स आणि वाय लागला नाही. 13 आणि 5. 13 आणि 5. बघा ए म्हणजे काय होते एक्स वाय म्हणजे 5 1 3 2. एक्स म्हणजे होते व्हेरिएबल एक्स आणि वाय, आणि बी होते 13 आणि 5. पहिली स्टेप कंप्लीट झाली आपली. म्हणजे ए काढला आपण, एक्स काढला आणि बी काढला. हे झाली पहिली स्टेप. स्टेप नंबर फर्स्ट इज कम्प्लिटेड. त्याच्यानंतर स्टेप नंबर सेकंड.
स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 मध्ये आता याचं इनव्हर्स. आता आपण याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये इनव्हर्स शिकलो होतो, तर इनव्हर्स करायला लागते. म्हणजे की याचा डिटर्मिनंट काढायला लागेल. काय काढायला लागेल? डिटर्मिनंट. डिटर्मिनंट ऑफ 5 1 3 2. याचा डिटर्मिनंट 5 1 3 2. आता डिटर्मिनंट कसा काढतात? याचा मल्टिप्लाय करा. 5 इंटू 2 किती होते? 10. मग सेम मायनस 1 इंटू 3 किती होते? 3. 10 मायनस 3 किती होते? 7. हा आला डिटर्मिनंट ऑफ ए. इज नॉट इज इक्वल टू 0. 0 आहे काय? नाही. म्हणजे कोणता मॅट्रिक्स आहे? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. पहिली स्टेप आपली कंप्लीट झाली. काय काढला आपण? डिटर्मिनंट ऑफ ए. 5 1 3 2. बघा 5 इंटू 2 10 मध्ये सेम मायनस 1 इंटू 3 3. 10 मायनस 3 7. इज नॉट इज इक्वल टू 0. म्हणजे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. त्याच्यानंतर आता आहे स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3. आपल्याला काय काढायला लागतात? एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर. एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर म्हणजे जे आता थर्ड ऑर्डर मध्ये जे काढलं ना तेच. पण इथं कसं आहे? 11 12. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम. थर्ड कॉलम नाहीये. 21 22. सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम. बघा 11 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, 12 फर्स्ट रो सेकंड कॉलम, 21 सेकंड रो फर्स्ट कॉलम, 22 सेकंड रो सेकंड कॉलम. याचा मायनरचा फॉर्म्युला असा आहे, प्लस मायनस मायनस प्लस. फॉर्म्युला काय? प्लस मायनस मायनस प्लस मायनरचा. आता आपला जो मॅट्रिक्स काय होता सांगा बरं? 5 1 3 2. 5 1 3 2. त्यानंतर 11 चा अर्थ होते फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून द्या. हा फर्स्ट रो सोडून दिला आणि हा फर्स्ट कॉलम सोडून दिला. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून दिला. किती राहिलं? 2. 12 चा अर्थ काय होते? फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्या. फर्स्ट रो तो सोडलाच आहे, आता सेकंड कॉलम सोडून द्या. सेकंड कॉलम सोडून दिला, मग काय राहिलं? 3. 21 चा अर्थ काय होते? सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडून द्या. सेकंड रो फर्स्ट कॉलम. हा सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडून दिला, मग किती राहिलं? 1. आणि 22 चा म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम. सेकंड रो सेकंड कॉलम सोडून दिला, मग काय राहिलं? 5. डबल लक्षात द्या. 11 म्हणजे काय? ते फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून दिला. एलेव्हन म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून दिला, पण काय राहिला? 2. 12 म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून दिला, फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून दिला, राहिला 3. 21 म्हणजे होते सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडून दिला, राहिला 1. 22 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम सोडून राहिला 5. एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर. त्यानंतर स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4 अशी आहे, स्टेप नंबर 4 त्याच्यामध्ये आपल्याला काय लागते? मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. आता मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर आपल्याला काढायचं आहे, तर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर कसं काढतात? सिंपल आहे, हे व्हॅल्यू इथं डबल लिहायच्यात, बाकी काही नाही. हे तर एकदम सोपी. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर म्हणजे इथे लिहायला लागेल A11 A12
A21, A22. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. तर आपल्याला काय करायचं आहे, हे व्हॅल्यू लिहायच्या. L1 ची व्हॅल्यू किती आहे, 2 - 3, L1 12 आणि 21 22 -1 5. इथे लिहितो 2 - 3 -1 5. हा झाला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. त्यानंतर स्टेप नंबर 5. स्टेप नंबर 5 मध्ये आपल्याला काय लागते, ऍडजॉइंट. ऍडजॉइंट ऑफ ए. याचा फॉर्म्युला आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. हा फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम 2 - 3. फर्स्ट रोचा फर्स्ट कॉलम. सेकंड रोचा सेकंड कॉलम -1 5. बघा, फर्स्ट रोचा फर्स्ट कॉलम 2 - 3, सेकंड रोचा सेकंड कॉलम -1 5, सेकंड रोचा सेकंड कॉलम. झालं. स्टेप नंबर 5 इज द कम्प्लिटेड. आता आहे स्टेप नंबर 6. स्टेप नंबर 6 अशी आहे, ए इनवर्स. फॉर्म्युला आहे 1 / डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. तर इथे लिहिसाल तुम्ही 1 / डिटर्मिनंट ऑफ ए. डिटर्मिनंट किती आला आपला, 7, इंटू ऍडजॉइंट ऑफ ए 2 - 1 -3 5. हे झाले आपली स्टेप नंबर 6 कम्प्लीट. 7 आला होता, चेक एक वेळा 7 होता. आता आहे अकराची स्टेप, स्टेप नंबर 7. त्याचा फॉर्म्युला आहे x = a इनवर्स इंटू बी. x = a इनवर्स इंटू बी. x ची जागी लिहिसाल व्हेरिएबल x आणि y. a इनवर्स आहे 1/7, डिटर्मिनंट ऑफ 2 - 1 -3 5. 2 - 1 -3 5. डिटर्मिनंट ऑफ ए. आणि बी म्हणजे होते कॉन्स्टंट. कॉन्स्टंट किती आहे, चेक इट, 13 5. हा कॉन्स्टंट. 13 5. आता हा 1/7 जसाच्या तसा राहू द्या, जसाच्या तसा. इथं करा मल्टिप्लिकेशन. किती रो आहात, 2, म्हणजे R1 R2. कॉलम किती, 1 C1. मग फर्स्ट रोचा मल्टिप्लाय करा फर्स्ट कॉलम सोबत. फर्स्ट रोचा मल्टिप्लाय फर्स्ट कॉलम सोबत. मल्टिप्लाय कसा होईल, 2 × 13 13 2 24 आणि -1 × 5 -5. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 2 × 13 26 -1 × 5 -5. त्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम -3 × 13 -39 आणि 5 × 5 25. 5 × 5 25. मग हा 1/7 जसाच्या तसाच. 26 मधून 5 गेले किती राहतात, 21. -39 + 25 9 आणि 5 14 -14.
त्यानंतर या 1/7 डिवाइड करा. या 1/7 जर डिवाइड केलं तर काय येणार आहे 21 डिवाइडेड बाय 7 आणि -14 डिवाइडेड बाय 7. तर इथे येईल 7 1 7 7 2 14 7 3 21 आणि 7 2 14 म्हणजे -2. इथे येईल एक्स आणि वाय. आखरीला इक्वॅलिटी x इज इक्वल टू 3 आणि y इज इक्वल टू -2. दिस इज द फायनल आन्सर. असा प्रॉब्लेम येते 6 मार्कासाठी 3/3चा. स्टेप्सचा त्याच्यात पण आहे सोपीच. एक वेळा डबल सांगतो समजून. ज्यांना समजलं त्यांनी नोट डाऊन करा, ज्यांना समजलं नाही त्यांनी लक्ष द्या. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. Using matrix inverse method, solve the equation 5x plus y is equal to 13, 3x plus 2y is equal to 5. इथं काय घेतलं 5x plus y is equal to 13, 3x plus 2y is equal to 5. x आणि y पाहिजेच आपल्याला, नसला तर 0 कन्सिडर करावं लागते. घेऊ आपण एखादा थर्ड ऑर्डर मध्ये तसं, ज्याच्यात एखादा y मिसिंग आहे, x मिसिंग आहे, z मिसिंग आहे तसं. याच्यात x आणि y दोन्ही आहेत. स्टेप नंबर फर्स्ट, ax is equal to b. ax is equal to b. a म्हणजे होते द एलिमेंट्स ऑफ कोएफिशिएंट ऑफ x, कोएफिशिएंट ऑफ y. कोएफिशिएंट ऑफ x म्हणजे x च्या समोरचा, म्हणजे इथं 5 आणि 3. कोएफिशिएंट ऑफ y, y च्या समोरचा 1 आणि 2. x म्हणजे होते व्हेरिएबल x आणि y. b म्हणजे कॉन्स्टंट 13 आणि 5. त्यानंतर स्टेप नंबर 2, डिटर्मिनंट ऑफ a इथं डिटर्मिनंट ऑफ 5 1 3 2. याचा आता मल्टिप्लाय केला 5 × 2 किती होते 10 मध्ये साइन मायनस 1 × 3 किती होते 3. 10 - 3 7 नॉट इज इक्वल टू 0 म्हणजे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. याचा डिटर्मिनंट काढला. डिटर्मिनंट काढल्यावर याचा मग स्टेप नंबर थर्ड, एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर 11 12 21 22. फॉर्म्युला आहे मायनरचा प्लस मायनस मायनस प्लस, प्लस मायनस मायनस प्लस. मग 11 कसा काढला, फर्स्ट रो सोडला, फर्स्ट कॉलम सोडला, किती राहिलं 3. फर्स्ट रो सोडला, फर्स्ट कॉलम सोडला, राहिले किती 2. 12 फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडला, राहिलं 3. 21 सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडला 1 आणि 22 सेकंड रो सेकंड कॉलम सोडला 5. त्याच्यानंतर स्टेप नंबर 4, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. इथं लिहायचं होतं A11 A12 A21 22. हे लिहायचे होते 2 - 3 -1 -5. त्याच्यानंतर आहे ऍडजॉइंट, ऍडजॉइंट ऑफ ए, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. म्हणजे बघा फर्स्ट रोचं कन्वर्ट फर्स्ट कॉलम, सेकंड रोचं कन्वर्ट सेकंड कॉलम, फर्स्ट रोचं कन्वर्ट फर्स्ट कॉलम, सेकंड रोचं कन्वर्ट सेकंड कॉलम. त्याच्यानंतर स्टेप नंबर 6, ए इनवर्स. फॉर्म्युला आहे 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. 1 डिटर्मिनंट ऑफ ए आहे 7 आणि ऍडजॉइंट आहे हे. आणि लास्ट स्टेज आहे स्टेज नंबर 7, एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. एक्स म्हणजे होते एक्स वाय, ए इनवर्स आहे 1/7 आणि बी आहे ए इनवर्स आहे 2 - 1 -3 5 आणि बी आहे 13 5. इथं मल्टिप्लाय केला फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 2 × 13 26 -1 × 5 -5. डबल सेकंड रो फर्स्ट कॉलम -3 × 13 -39 5 × 5 25. 26 मधून 5 गेले 21 -39 + 25 -14. या 1/7 डिवाइड केलं 21 डिवाइडेड बाय 7 आणि इथं -14 डिवाइडेड बाय 7. 21 डिवाइडेड बाय 7 येते 3 -14 डिवाइडेड बाय 7 येते -2. इक्वॅलिटी x इज इक्वल टू 3 y इज इक्वल टू -2. दिस इज द फायनल आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो सेम असंच एक प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्क देतो सेकंड ऑर्डरचा, तर ते तुम्ही नक्की सॉल्व्ह करा. आणि त्यानंतर मग आपण थर्ड ऑर्डरची काही प्रॉब्लेम घेणार आहोत नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ठीक प्रॉब्लेम. तर एक होमवर्क घेऊन घ्या. प्रॉब्लेम नंबर सेकंड, using matrix inverse method, matrix inversion method, solve x plus 2y is equal to 4,
3x मायनस 5y इज इक्वल टू 1. येतं इथे 1 2 आणि हा येते 3 मायनस 5 आणि कॉन्स्टंट येते 4 1. याचा आन्सर लिहून घेतो, याचा आन्सर पण लिहून देतो मी तुम्हाला. x इज इक्वल टू 2 येते आणि y इज इक्वल टू 1 येते. x प्लस 2y इज इक्वल टू 4 आणि 3x मायनस 5y इज इक्वल टू 1. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्यासाठी इथं थांबून जाऊ आपण. याच्यानंतरचे थर्ड ऑर्डरचे प्रॉब्लेम नेक्स्ट लेक्चरला घेऊ आणि नेक्स्ट लेक्चरला हा चॅप्टर आपला कम्प्लीट होऊन जाईल. धन्यवाद.